नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेल्वे, एस-एस-सी व इतर केंद्रीय परीक्षांमध्ये असणारा सायन्सचा महत्त्वाचा टॉपिक ह्यूमन स्केलेटन म्हणजेच मानवी हाडांचा सांगाडा हा चॅप्टर आज बघणार आहोत. तर हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर बघा, प्रौढ माणसामध्ये किती हाडे असतात? तर प्रौढ माणसामध्ये असतात 206 हाडं आणि जे नवजात बालक किंवा शिशु असतात त्यांच्यामध्ये 270 ते 300 म्हणजे एक्झॅक्ट नसतात ते, तर 270 ते 300 या रेंजमध्ये हाडं असतात. तर आपले हाडं, माणसाचे हाडं कशाने बनलेले असतात? तर कॅल्शियम फॉस्फेट नावाच्या पदार्थाने हे हाडं बनलेले असतात. कॅल्शियम आणि फॉस्फेट यांचं संयोग असतं ते, तर त्याने ते हाडं बनलेले असतात. तर हे 206 हाडं कसे कसे आणि कुठे कुठे असतात हे आज आपण बघणार आहोत. तर बघा, आपले जे 206 हाडं आहेत, तर ते 206 हाडं हे दोन प्रकारमध्ये विभागले आहेत. कोणते कोणते? अपेंडिक्युलर स्केलेटन आणि दुसरं आहे ॲक्झियल स्केलेटन. तर अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे काय? जे आपल्या शरीराचा मध्यभाग आहे त्याच्या साईडला जे हाडं आहेत बघा, हात, हे पाय, यांना म्हणायचं अपेंडिक्युलर स्केलेटन. आणि जे शरीराचे मधोमध आहेत यांना म्हणायचं ॲक्झियल. म्हणजे शरीराचं जो ॲक्सिस आहे किंवा अक्ष आहे त्याच्यावर जे हाडं आहेत त्यांना म्हणायचं ॲक्झियल स्केलेटन, आणि जे त्याच्या साईडला आहेत त्यांना म्हणायचं अपेंडिक्युलर स्केलेटन. तर 206 पैकी अपेंडिक्युलर आहेत 126 आणि ॲक्झियल आहेत 80. तर हे लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे, तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर पहिल्यांदा बघूया आपण अपेंडिक्युलर स्केलेटन, बरोबर आहे. तर अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये आपण पहिल्यांदा बघूया हात. तर आता हात, तर आपला जे वरला दंड आहे त्या दंडाचं जे हाड असतं त्याला म्हणायचं ह्युमरस बोन. काय? ह्युमरस बोन. आणि आपला जो कोपऱ्यापासून मनगटापर्यंत जो हात आहे त्याच्यामध्ये दोन हाड असतात. कोणतं? रेडियस आणि एक अल्ना. तर बघा, हे रेडियस म्हणजे कोणतं? जे आपला अंगठा आहे, अंगठ्याच्या साईडला जे असतं हाड त्याला म्हणायचं रेडियस, आणि त्याच्या खाली असतं अल्ना, बरोबर आहे. तर आपला जो पुन्हा मनगटाच्या पुढील हात आहे, तळ हात, बोट, ही त्याच्यामध्ये किती हाडं असतात? आपल्या मनगटात असतात 8 हाडं, त्यांना म्हणायचं कार्पेल्स. त्याच्यानंतर आपला जो तळ हात आहे मध्ये बोटाच्या अलीकडं त्यात असतात 5 हाडं, त्यांना म्हणायचं मेटाकार्पल. कार्पल, मेटाकार्पल. आणि आपली जी बोट आहेत त्या बोटांमध्ये असतात 14 हाडं, बरोबर आहे का? तर प्रत्येक बोटामध्ये असतात 3 हाडं व अंगठ्यामध्ये एक हाड कमी असल्यामुळे झाली 14. तर अशा प्रकारे आपले किती झाले? एका हातामध्ये, पूर्ण एवढ्या हातामध्ये किती झाले बघा, 14 आणि 5 19 आणि 8 27, आणि या हातामधले 3 म्हणजे एका हातामध्ये हाडं झाले 30 हाडं. म्हणजे एका हातात 30 हाडं, तर दोन हातात किती झाले? 60 हाडं, बरोबर आहे. तर आता आपण पायामधले बघू. तर आता पायामध्ये किती हाडं असतात ते पण बघू आपण. तर पायामध्ये पण हाता एवढेच हाडं असतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. तर पहिल्यांदा बघा, आपल्या मांडीचं जे हाड असतं त्याला म्हणायचं फिमर बोन, बरोबर आहे. तर हे बॉडीतलं सर्वात लांब हाड असतं फिमर बोन, बरोबर आहे. त्यानंतर आपलं जे गुडघा असतं त्या गुडघ्यामध्ये एक हाड असतं, म्हणजे आपण काही गावठी भाषेमध्ये आपण त्याला वाटी म्हणतो, तर त्याला म्हणजे पटेल्ला बोन, पटेल्ला, बरोबर आहे. त्यानंतर आपली जी पिंडरी आहे त्या पिंडरीमध्ये 2 हाड असतात, एक असतं टिबिया आणि एक असतं फिबुला. तर ह्या असा एक प्रश्न येतो की आपल्या शरीरातील सर्वात चमकणारी हाड कोणते? तर त्याचं उत्तर आहे टिबिया हाड, बरोबर आहे. त्यानंतर आपल्या मनगटासारखंच पायामध्ये 7 टार्सल असतात. इथं हे जे दिसत तुम्हाला जांभळ्या कलरचे, तिथे 7 टार्सल बघा, इथं दिसते हे 7 टार्सल. तर त्याच्यानंतर हे आपले जे तळपाय आहे त्याच्यामध्ये 5 मेटाटार्सल आणि 14 फॅलेंजेस, हातासारखंच. त्यामुळे एका पायात पण किती झाले हाडं? 30, आणि दोन्ही पायात किती झाले? दोन्ही पायात झाले 60 हाडं, बरोबर आहे. त्यानंतर आता 126 हाडं झाले होते आपल्या अपेंडिक्युलरमध्ये, पण त्यातले 120च बघितले आपण. पायातले 60, हातातले 60. तसे बाकीचे 6 हाडं कुठे आहेत? तर बघा, हे जे आपलं इथं आपल्या गळ्याच्या तिथं असतं बघा 2 हाडं, बरोबर आहे का? त्यांना म्हणायचं क्लेविकल किंवा कॉलर बोन, त्यालाच ब्युटी बोन असं पण म्हणतात. हे किती झाले? 2 झाले. त्यानंतर हे जे आपल्या पाठीमागं दिसतं, हे बघा, हे पाठीमागून दिसतं पाठीला, ह्याला म्हणायचं स्कॅपुला बोन. हे 2 असतात स्कॅपुला बोन, हे स्कॅपुला झाले 2. आणि आपल्या पोटाच्या खाली इथं पेल्विक नावाचे 2 हाडं असतात, तर हे झाले पेल्विक. म्हणजे अशा प्रकारे हे झाले 6 हाडं, बरोबर आहे. क्लॅविकल 2, क्लॅविकललाच म्हणायचं ब्युटी बोन, स्कॅपुला आणि पेल्विक, असे 2 2 2 6. म्हणजे या प्रकारे आपल्या अपेंडिक्युलरमधले किती झाले बघा, हातात 60, पायात 60 आणि हे 6 म्हणजे 126 झाले. म्हणजे या प्रकारे आपण ह्या अपेंडिक्युलरमध्ये 126 हाडं बघितले. आता उरलेले 80 हाडं हे असणार ॲक्झियल स्केलेटनमध्ये, तर ते कसे आपण बघूया. तर बघा, ॲक्झियल स्केलेटनमध्ये कसं असतं, हे आपलं डोकं येतं, त्याच्यामध्ये आपली छाती येते, आणि पाठीमागला जो आपला मनका असतो का, मनका किंवा त्याला इंग्रजीमध्ये वर्टिब्युलर
कॉलम असे म्हणतात. यामध्ये मिळून असतात एकूण 80 हाडं. ते पण सोपे, ते पण आता आपण बघूया. तर बघा, आपली जी कवटी असते त्या कवटीमध्ये असतात 22 हाडं. कवटीमध्ये असतात 22 हाडं, बरोबर आहे. तर कवटीमधले 22 झाली. तर आपल्या कानात पण हाडं असतात. एका कानामध्ये असतात 3 हाडं. कोणते कोणते? मॅलियस, इनकस आणि स्टेपस. बघा हे किती छोटे असतात. ह्या आपल्या हाताच्या बोटाच्या कंपॅरिझनमध्ये किती छोटे दिसतात, बरोबर आहे. म्हणजे एका कानामध्ये आपल्या 3 हाडं, तर 2 कानामध्ये किती झाले? 6 हाडं. आणि एक लक्षात ठेवायचं महत्त्वाचं, यातलं स्टेपस नावाचं हाड आहे का, स्टेपस, हे स्टेपस नावाचं हाड मानवी शरीरातील सर्वात लहान हाड असतं, बरोबर आहे. त्यानंतर आता हे जर 22 आणि 6 झाले 28, तर आपल्या डोक्यामध्ये तर असतात 29 हाडं. तर एक हाड कुठं गेलं? तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला जे लाल हाड दिसते बघा इथे, लाल हाड, तर हे लाल हाड काय असतं की माणसाला जर फाशी दिली तर माणूस मरतं का? तर हे लाल हाड तुटल्यामुळं माणूस मरतं. त्यामुळे ह्याला म्हणायचं हायोइड बोन. तर हायोइड बोन एक ॲड केलं म्हणजे झाले 29 हाडं. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये किती ॲड झाले? 29 हाडं. त्यानंतर पुढं बघूया. आता छातीमधले हाड बघा, छातीमध्ये जे फासुळे असतात बघा, फासुळ्यांच्या जोड्या असतात 12. किती? 12 जोड्या. म्हणजे फासुळ्या किती झाल्या? पूर्ण टोटल फासुळ्या झाल्या 24, बरोबर आहे. आणि ह्या ज्या फासुळ्या आहेत इकडून 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 इकडून, बरोबर आहे, ह्या इकडून इकडून फासुळ्या आहेत, त्यांना जोडण्यासाठी मध्ये काहीतरी पाहिजे. तर ही मधला जो उभा दंड आहे ह्याला म्हणायचं स्टर्नम, बरोबर आहे. तर ही स्टर्नम असतं एक. म्हणजे छातीमध्ये 24 हाडं नाही सांगायची, छातीमध्ये सांगायची एकूण हाडं 25 हाडं, बरोबर आहे. त्यानंतर आपला जो मणका आहे त्या मणक्यामध्ये किती हाडं असतात किंवा वर्टिब्रल कॉलममध्ये किती असतात बघा. लहान मुलामध्ये 33 असतात, पण आपण बघतोय प्रौढ माणसाचे, तर प्रौढ माणसात असतात 26. ते कसे? बघा, आता आपल्या मानेमध्ये जे मणके असतात त्यांना म्हणायचं सर्वायकल वर्टिब्री, बरोबर, ते असतात 7. पण आपले पाठीमध्ये जे असतात म्हणजे छातीच्या पाठीमागं त्यांना म्हणायचं थोरॅसिक वर्टिब्री, ते असतात 12. त्यानंतर लुंबार असतात 5, बरोबर आहे. आणि त्याच्या खाली जे असतात सॅक्रम आणि कॉकिक्स हे जुळलेले असतात म्हणून त्यांना एक एकच धरायचं, बरोबर आहे. म्हणजे किती झालं? 7 आणि 12 19, 19 आणि 12 19 आणि 5 24 आणि खाल्ले 2 26. आले का 26? अशा प्रकारे आपले डोक्यामध्ये 29, आपल्या छातीमध्ये 25 आणि आपल्या मणक्यामध्ये 26, बरोबर आहे. तर बघा किती झाले? डोक्यामध्ये 29, छातीमध्ये 25 आणि आपल्या मणक्यामध्ये 26, हे झाले 80. आणि हे आपले अपेंडिक्युलर 126 आपण काढले होते. अशा प्रकारे मानवाचे हाड झाले 206 हाडं. हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही हे मी दिलेल्या प्रकारेच पाठ करा. 1-2 प्रश्न फिक्स येतात म्हणजे येतात. धन्यवाद.